ग्रामीण भागातील महिलांसाठी शेतीपूरक व्यवसाय हा आज मोठा आधार ठरत आहे. अशाच एका आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील मिनल मोडवे वाळुंज या महिलेने अतिशय कमी भांडवलात गावरान कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला आणि आज त्या व्यवसायातून दरमहा 15 ते 20 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. घरच्या शेतातच छोटा शेड उभारून गावरान कोंबड्यांचे संगोपन केले जाते. नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या गावरान कोंबड्यांना आणि अंड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. महागडे खाद्य न वापरता स्थानिक धान्य आणि घरगुती उपायांमुळे खर्च कमी ठेवण्यात यश मिळाले. आज हा व्यवसाय केवळ उत्पन्नाचं नव्हे, तर महिलांना आत्मनिर्भर बनवणारा आदर्श ठरत आहे. शेतीसोबत जोडधंदा म्हणून गावरान कोंबडी पालन हे ग्रामीण महिलांसाठी सुवर्ण संधी ठरत आहे. नमस्ते. मी मिनल मोडवे, राहणार मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तुम्हाला कसं सुचलं आधी आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे? हा व्यवसाय सुरू करण्याबद्दल म्हणाल तर मी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामधून ही माहिती घेतलेली आहे. तर तिथे मी शेळी पालन प्रशिक्षणासाठी गेले होते ऍक्च्युली. तर तिथं हे प्रशिक्षण पण चालू होतं. मग मी त्यानंतर एक 3-4 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं, साधारणतः 4 दिवसांचं प्रशिक्षण घेतलं. आणि मग त्याच्यामुळे जी मला माहिती मिळाली, तर मला ते असं वाटलं की हे चालू तर करून बघावं. आणि त्या पद्धतीने मग मी हे चालू करायचा निर्णय घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस काही अडचणी आल्या होत्या का सुरुवातीला? हो, सुरुवातीला अडचणी येतातच ना सर. कोणताही व्यवसाय जर चालू करायचा तुम्हाला, तर सुरुवातीला ह्या अडचणी असतातच. आता त्या अडचणी म्हणाल तर मग पहिलं आलं भांडवल. भांडवल उभं करणे. कमीत कमी भांडवलामध्ये तुम्हाला कसं चांगल्या प्रकारचं शेड मारता येईल, चांगल्या प्रकारचे तुम्हाला पक्षी आणता येतील, त्यासाठी फिडिंग आलं, सगळं आलं. तर हा खर्च तुम्हाला सुरुवातीला तुमच्या बजेटनुसार ते पाहावंच लागतं. सुरुवातीला अडचण असतेच ना, थोडी भांडवल असतं वगैरे. मी साधारणतः एक 4-5 लाखामध्ये हा प्रोजेक्ट चालू केलाय. तर हा प्रोजेक्ट चालू करायला एवढे पण याच्यापेक्षाही कमी पैशामध्ये हा प्रोजेक्ट चालू करता येतो. तर तुम्ही पक्षी जर थोडे कमी आणले, शेड तुम्ही छोटं मारलं, नेट बाहेरची कमी याच्यात मारली, तर तुमचा हा खर्च 1-1.5 लाखापर्यंत तुम्ही कुक्कुटपालन चालू करू शकता. तुम्ही हाच व्यवसाय का निवडला? कारण का अजून पण व्यवसाय होते. हाच व्यवसाय निवडण्यावर काय कारण आहे? हा व्यवसाय निवडण्या पाठीमागचं कारण हे आहे की याला कमी वेळ तुम्हाला द्यावा लागतो. तुम्ही तुमचं दिवसभराचं जे रुटीनचं काम असेल ते काम करून तुम्ही सकाळ संध्याकाळ 1-2 तास जर यांना दिले, खाणं खायला घालणं, त्यांना पाणी वगैरे देणं किंवा साफसफाई करणं, याला तुम्ही 1-2 तास जरी दिले तरी तुमचं पूर्ण दिवसाचं काम तुम्ही करू शकता दिवसभर. परत संध्याकाळी तुम्ही 5-6 वाजता आले, 6-7 वाजेपर्यंत यांच्याजवळ थांबलात, व्यवस्थित यांचं खाणं पिणं केलं, काही यांना प्रॉब्लेम नसतो. एखाद्या नवीन व्यावसायिक आहे, त्याला सुरुवात करायची, साधारण किती रुपयांपासून या व्यवसायामध्ये सुरुवात होऊ शकते? कमीत कमी याच्यामध्ये तुम्ही 50,000पासून तुम्ही याच्यामध्ये सुरुवात करू शकता. त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? याच्यामध्ये तुम्हाला 1 दिवसाची जर तुम्ही पक्षी आणले, तर त्याची किंमत साधारणतः 25-26 रुपये असते. आणि जर असं थोडंसं लोखंडी, आता ही जशी जाळी आहे, ही लोखंडाची जाळी तुम्ही मारली, कडेने त्याला वरून हिरवं नेट टाकलं, तर तुमचं कमीत कमी एक 25-30 हजारामध्ये तुमचं काम होऊन जातं. जसं तुमचं प्रॉफिट पुढे वाढेल तसं मग तुम्ही शेड वगैरे मारू शकता. आणि घराच्या जर जवळ असेल तर तुम्हाला एवढं शेड मारायची पण आवश्यकता नाही. तुम्ही फक्त लोखंडी नेट मारली, लोखंडी जाळी मारली, त्याच्यावर हिरवं नेट मारलं, साईडने थोडं त्यांना काहीतरी साप वगैरे विंचू काही आतमध्ये जाऊ नये म्हणून थोडस काही त्याला निवारा केला तरी ते तुमचं काम होऊन जाते. तर सध्या पक्षी किती आहेत तुमच्याकडे आणि सुरुवातीला पक्षी कसे अवेलेबल केले होते? माझ्याकडे आता हे 200+ पक्षी आहेत. सुरुवातीला मी आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामधूनच ट्रेनिंग घेतलं आणि तिथूनच हे पक्षी अवेलेबल केलेत. तर त्याला आता हे जवळजवळ 1.5 वर्षाचे पक्षी आता माझे झालेत. अंडी वगैरे चालू आहे यांची. आणि आता परत मी 4 महिन्यांचे छोटे पक्षी परत आता आणलेत, एक 4-5 दिवस झाले. त्याचं खाद्याचं आणि पाण्याचं नियोजन कसं असतं तुमचं? पाण्याचं नियोजन तुम्ही भांडी पण लावू शकता किंवा आपण ठेवतो तसं पातेल्यामध्ये, टबामध्ये पण ठेवू शकता. आणि भांडी लावली तर बेस्ट आहे, म्हणजे ते खराब नाही होत. आणि खाद्याचं नियोजन म्हणतं गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी हे पण चालतं त्यांना. परत लेअरचं खाद्य आहे. लहान पक्षी असेल तर त्यांना तुम्ही फिनिशर वगैरे हे लावून तुम्ही खाद्य करू शकता.
काही पक्ष्यांना आजार येतात का, आणि आजार आले तर नियंत्रण कसं करता तुम्ही त्याचं? आजार तर येणारच ना. आजार आता ह्या पक्ष्यांचं कसं, आता हे मी केविके मधून आणलेले आहेत. आता यांना आणल्यापासून काही आजार नाहीये. फक्त आता कसं एकमेकांमध्ये थोडीशी मारामारी करतात, भांडणं करतात, म्हणून अशा पद्धतीने थोडीशी त्यांची पिसं वगैरे त्यांनी काढली. बाकी आजार तर काही नाहीये, पण आजार जर येत म्हणजे एक 2-3 महिने झाले का 2-3 महिन्याने एकदा डॉक्टर आणून त्यांना दाखवावे. आता आपल्या पक्ष्यांना आतापर्यंत तरी आजार नाहीयेत, पण भविष्यात नाही सांगू शकत मी. आणि मुख्य आजार कोणते असतात त्याच्यामध्ये? आजार त्यांना आता मानमोडी येते, देवीसारखे रोग येतात. हे कॉमन आजार आहे जे येतातच पक्ष्यांना. आणि जर लसीकरण व्यवस्थित झालं नसेल, जर स्वच्छता नसेल, पाणी वेळेवर बदलणं, तुमची खाली जमीन स्वच्छ नसेल, तर तुम्हाला एकमेकांच्या संसर्गजन्य रोगासारखे ते आजार पसरवू शकतात. आता तुम्ही जे अंडी पक्ष्यांकडून मिळवता, तर विक्रीचं नियोजन कसं करता? विक्रीचं नियोजन म्हणजे कसं आहे, आता समजा जर तो बाकीच्या शेतकऱ्यांचं जर कसं असतं, खेडेगावामध्ये शेड असतं किंवा आड साईडला असतं, तर मग त्यांना ती जाहिरात करून त्यांचं ते काय असेल ते प्रोडक्शन ते संपवावं लागतं. आता काय झालं, माझं शेड आहे ना रोडच्या कडेलाच आहे, त्यामुळं लोकांना माहिती पडतं, बोर्ड वगैरे पाहतात, लोकांना माहिती पडतं की इथं गावरान अंडी मिळतात, गावरान कोंबड्या मिळतात. मग त्या पद्धतीने मग ते मला फोन करतात, कॉल करतात, किंवा मग डायरेक्ट कधी जर असं उघडं तर मग डायरेक्ट न्यायला येतात. जसे पाहिजे तसे घेऊन जा. तसे घेऊन जातात. तर सध्या महिन्याकाठी साधारण किती उत्पन्न मिळतं तुम्हाला या व्यवसायात? आता माझे हे बघा, एक 70-80 कोंबड्या रोजच्या अंडी देतात. तर 15-20 हजार रुपये मिळतात आरामशीर खर्च वगैरे. म्हणजे फक्त सकाळी आणि संध्याकाळी फक्त वेळ द्यायचा आहे आपल्याला. सकाळ संध्याकाळ फक्त वेळ. इतर वेळेत दुसरं काम करू शकतो. हो, इतर वेळेस तुम्ही तुमचं काम करू शकता. महिला उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतं या व्यवसायाबद्दल? महिला उद्योजक म्हणून तर सगळ्यात मला तर हा व्यवसाय बेस्ट वाटतोय. कारण काय असतं, सगळ्याच महिलांना बाहेर जाता येत नाही, काही घरी पण असतात. मग त्यांना काय, शेती सोडून जर शेतीपूरक हा व्यवसाय आहे. जर समजा तुम्हाला शेतात तुम्ही काम करताय, इतर वेळेस आता शेतातलं काही कामं उरकली तर काय करायचं, तर हा व्यवसाय चांगला आहे त्याच्यासाठी. शेळीपालन आणि हा कुक्कुटपालन हा बेस्ट व्यवसाय माझ्या दृष्टीने तरी. याच्यासाठी काही शासकीय योजना मिळतात का? शासकीय योजना असेल, शासकीय योजना असतात बरं का, पण आता त्या किती अवेलेबल होतात त्या बाबतीत मी नाही जास्त सांगू शकत. तुम्ही लाभ घेतलेला नाही का? नाही, मी शासकीय योजनेचा नाही लाभ घेतला. ग्रामीण भागामध्ये याच्यामध्ये महिलांनी पुढे यायला पाहिजे का या व्यवसायामध्ये, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच, नक्कीच यायला पाहिजे. याच्यासारखा तुम्हाला प्रॉफिट देणारा आणि आरामदायी काहीच कष्ट नाही यांना. एकदा साफसफाई तुम्ही केली, पाणी ठेवलं, खायला ठेवलं, काहीच यांना करावं लागत नाही. भविष्यामध्ये काय नियोजन आहे का दुसऱ्या याच्यामध्ये करायचं? आता हे वाढवत जायचं असं नियोजन आहे. आता हे माझं साधारणतः 2.5 गुंठ्यामध्ये सगळं बांधकाम आहे. पुढे मी आता हे वाढवते, 1-4 गुंठ्यापर्यंत हे करायचं नियोजन आहे माझं. आता ज्यांना या व्यवसायामध्ये यायचे त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? अडी अडचणी धोके असतील त्याच्यामध्ये, काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याच्यामध्ये? आता याच्यात अडी-अडचणी, धोके कोणत्या व्यवसायात नाही. प्रत्येक कोणताही तुम्ही व्यवसाय करा, चढ उतार असतोच. आता याच्यामध्ये पण कधी कधी तुम्हाला मार्केट नसतं. आता श्रावण महिना आला किंवा मार्गशीर्ष आला, अशा वेळेस थोडंसं तुमचं बजेट कमी असतं. पण मग त्यावेळेस तुम्ही पण त्या मालाचा रेट थोडा कमी करायचा. ज्यावेळेस त्याला मागणी असेल तेव्हा तुम्ही 1-2 रुपये वाढवले तरी चालतात. ज्यावेळेस त्याला मागणी नसेल तेव्हा त्या अंड्यांचा रेट थोडा कमी भावाने, भरपूर लोक पण खाणारे असतात, त्यावेळेस तुम्ही ते विकू शकता. त्याच्यामध्ये असं काही नाही की आता तोटा होतोच असं नाही. माझं तरी मत आहे की याच्यासारखा दुसरा व्यवसाय नाही. आता साधारण किती जागेमध्ये किती पक्षी बसू शकतात असं काय आहे? असं काही नाहीये. आता माझं हे 20 बाय 35 शेड आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 500 एक पक्षी तर आरामशीर बसू शकतात. आणि रिकामी जागा आहे 3 गुंठ्यामध्ये. मग तुम्ही एवढ्या याच्यात तर 1000-2000 पक्षी तर आरामशीर ठेवू शकता, दोन्ही मिळून जर पकडलं तर.